सुरू करा मॅच, थांबू नका अजिबात, सुरू करा. यानंतर 7 सामने आहेत, वेळ परत मागे येणार नाही. त्या ठिकाणी श्रीतेज 11 टॉस जिंकला. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीतेज 11 विरुद्ध भारती स्पोर्ट्स कोल्हापूर हा सामना मैदानात सुरू होतोय. षटक पहिलं पाहते, मला वाटतं सलमान सर, जर माझा अंदाज चुकीचा, जर षटक क्रमांक पहिलं घेऊन येतात. बॉस 11 की भारती 11? भारती 11. हा बॉसचा संघ आहे. टॉस करायला कोण होतं? टॉस हरलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामन्याला सुरुवात. सलमान सरच आहेत ना गोलंदाजी मार्कवरती? सलमान सरच आहेत. स्ट्राईक एंडला संदीप, नॉन स्ट्राईक एंडला अमोल निळुगडे. गोलंदाजी मार्कवरती सलमान शेख. अक्षय निर्मल सरांसाठी भरतदादांकडनं पैसे आलेत. तो आहेर समजू नका, ते आत्ता तुमच्या अंपायरिंग बद्दल आलेलं बक्षीस आहे. नाहीतर अक्षय सर म्हणतील आहेर आला की काय. परंतु भरतदादा हा माहेरचा हक्काचा माणूस आहे आणि पुणे क्रिकेटचं माहेरघर असणारी पुण्यनगरी. भरतदादांचे शतशः आभार. ए बाळांनो, या ना बाजूला, समोर थांबू नका कुणी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समोर कृपया येऊ नका, काही कळणार नाही आतमध्ये काय चाललंय. स्कोररलाही कळणार नाही, मलाही कळणार नाही. स्ट्राईक एंडला संदीप मकवाना, नॉन स्ट्राईक एंडला अमोल निळुगडे. गोलंदाजी मार्कवरती सलमान शेख. 4 षटकांचा सामना, सामन्याला सुरुवात. संदीपसाठी पहिला चेंडू डावेटीच्या बाजूला. दादा गायकवाड वाईडचा इशारा करतोय. अवांतरच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. स्ट्राईकला संदीप आहे, नॉन स्ट्राईक एंडला अमोल आहे आणि दोघेही आपल्या सांगली कोल्हापूर परिसरातील खेळाडू आहेत. बॉस यांच्या मालकीचा असणारा संघ. बॉस तुम्हीच का? बॉस माझ्या शेजारीच आहेत, त्यामुळे जास्त हालचाल करता येणार नाही. विश्वनाथ पवार साहेबांचा संघ आहे. बॅकफुटला गेला संदीप, चेंडू अपर कट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला संदीप मकवाना टाईलने खेळलेला हा भेदक षटकार. ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रोफेशनल स्पर्धा कोल्हापूरची टीम खेळत असते अशी माहिती आपल्यापर्यंत येते. इथे मात्र बुवा पवार यांच्या आमंत्रणाला विनंती देऊन हा संघ भारती 11च्या मैदानावरती पोहोचलेला आहे. सलमान शेख परत येदा. इथे संदीप मकवानाला थांबवणार का? राईट आर्म राऊंड द विकेट येतात या षटकामध्ये. मला वाटतं सलमान सरांचा ही योजना सफल ठरलेली दिसते. ते मात्र त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. समालोचकाच्या शेजारी जी मंडळी बसतात ना, त्यांनी शांत राहण्याचा प्रयत्न करा, तर ते समालोचन चांगल्या प्रकारे पुढे जाईल. तुम्ही शेजारी बसून फोनवर बोललात किंवा बाकीची बडबड केलीत तर मग आम्हालाही काही सुचणार नाही. गर्दी मोठी आहे, परंतु ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने गेलाय. दुसरं दूरवरनं आपण पाहतोय स्वतः सलमान शेख चेंडूच्या मागे गेले. 1 धाव पळून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुढे जातोय. 8 धावा धावफलकावरती आहेत. इंदिरानगर 11 5-10 धावा कमी पडल्या, अन्यथा निकाल वेगळा लागू शकला असता. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मला वाटतं 5-6 धावा आल्या. त्यामुळे तिथे खरी गडबड झाली. त्या दोन षटकं जे आहेत ना, तिथे जरा पहिलं षटक जाऊ द्या, ते षटक 4 तरीकाने काही हरकत नाही, परंतु अंतिम षटकामध्ये सेट झालेले बॅटर मैदानावरती असताना धावा झाल्या नाहीत. आता मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पटपट खेळा विनंती आहे. पटपट खेळा मित्रांनो. या सामन्यानंतर अजून आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अनेक मंडळी मैदानावरती येतात. पाटील साहेबांचं आगमन आहे. पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडू म्हणता येणार नाही, कारण त्यानंतर चेंडूनं बरीचशी त्या ठिकाणी तो डीप झाला. अमोल निळुगडेसाठी तो यॉर्कर हलक्या त्यानं खेळून दिलाय आणि त्यावरती येते ती सिंगल. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. अमोल निळुगडे जो नॉन स्ट्राईक एंडला मित्रांनो खेळाडू खेळतोय ना, त्या खेळाडूचं वैशिष्ट्य असं आहे की तो खेळाडू ऋतुराज गायकवाड बरोबर अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला आहे, रणजी ट्रॉफीच्या अगोदर, बरं का मनीष सर. संदीप मकवाना चेंडू खेळून दिलाय सरळ सीमा बाहेर. हा मकवानाचा ब्रँडेड षटकार होता. 6 धावा. तुम्ही जाऊन चेंडू आणा. मैदानावरती खेळतोय संदीप मकवाना. चेंडू फक्त जाऊन आणा. जबरदस्त षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. सलमान रोखावं लागेल संदीपला. पाहूया काय करतोय.
संदीप बॅकफुटला गेला, चेंडूचा अंदाज आला नाही, अंगावर चेंडू आदळला. चांगलं कमबॅक सलमान सरांचं. सलमान सर एक नामांकित पंच म्हणून सुद्धा काम करतात. विजय कालच मी सांगितलं, विकी मला काल भेटला होता खडकीच्या मैदानावर. विकीनं सांगितलं सर, विकीला म्हटलं कोल्हापूरवरनं फार तुम्ही लांब आले खेळायला. विकीनं सांगितलं सर आता विजय आमच्या पाठीशी आहे आणि विजय पाठीशी असल्यामुळे विजय पावले जोपर्यंत आमच्या बरोबर आहे आम्ही सगळीकडे खेळणार, सगळ्या टुर्नामेंट खेळणार आणि तोच गंमत पाहायला मिळते. अमोल निळुगडे बद्दल अरे त्यांना बसू द्या रे सर, बसा. त्या ठिकाणी नाही तुम्ही बसा. त्या ठिकाणी मनीष पाटील सरांना जर आपण पाहिलं, हे काहीतरी वेगळं ड्रिंक ऋषी भाऊंकडनं आलंय, त्यामुळे ताकद येते, त्यामुळे एनर्जी वाढते, त्यामुळे माणूस पळतो, फक्त माणसाचा घाम निघत नाही. परत एकदा सुधीर साबळे, जुन्नर तालुक्यातला हा खेळाडू मैदानावरती उतरतोय आपलं कसब दाखवण्यासाठी. IT क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती काम करतोय. पव्या इथे काय मोठं काम करतोय. अमोल निळगुडेचा हा फटका, चेंडू हवेमध्ये जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेसाठी. कारण अमोल निळगुडे एवढ्या मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळलाय हे बॉस मला कधी कळलं, ज्यावेळेस मी कासेगावच्या मैदानावरती कासेगाव प्रीमियर लीगला आलो होतो. तिथं मला बऱ्याच मित्रांबरोबर चर्चा करताना, कारण अमोल मॅन ऑफ द सिरीज ठरला होता, 2-3 अर्धशतकं त्याने ठोकली, त्यावेळेस कळालं अमोल निळगुडे जो बॅटिंग करतो ना ट्रायकेनला, ऋतुराज गायकवाड बरोबर क्लब लेवलचं भरपूर क्रिकेट त्यानं खेळलेलं आहे. लेफ्टी ऑलराऊंडर म्हणून प्रसिद्ध आहे. हा सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव गावचा खेळाडू आहे आणि बुधगाव मला का लक्षात राहिलं हेही मी तुम्हाला सांगेल. परत एकदा पहिला चेंडू त्या ठिकाणी सिंगल आला. सुधीर साबळेचा हा चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. काल आपण पाहिलं आईश्री चषक स्पर्धा पार पडली, मोठ्या दिमाखामध्ये स्पर्धा पार पडली, जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. स्पर्धेचे आयोजक प्रशांत दादा गायकवाड, महाराष्ट्र पोलिसांचं आगमन होत आहे, हार्दिक स्वागत आहे. चांगला खेळ आपल्याला काल पाहायला मिळाला. आज तोबा गर्दीमध्ये बिबीवाडी फ्री एंट्री फी आहे. 21चं 25 बक्षीस झालंय, परंतु गर्दी एवढी आहे जी लाखाच्या स्पर्धेला पाहायला मिळत नाही. लाख मोलाची माणसं इथे ही स्पर्धा मोठी करायला आलेली आहे आणि हेच खरं तर या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. परत एकदा आज दिवसभर ट्रॅफिक पोलीस सारखं काम आहे. ती येणारी लहान मुलं वारंवार बाजूला हाकलावी लागणार आहेत, कारण त्यांना उत्सुकता आहे. ती बिचारी काय येतात, त्यांना काहीतरी उत्सुकता वाटते. हो, हा चेंडू मात्र नो बॉलचा इशारा बहुतेक दादा गायकवाडकडनं आलाय. फ्रंट फूट नो बॉलचा बहुतेक हा इशारा आहे आणि नो बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. तर अमोल निळगुडेचा बुधगाव बॉस मला का माहिती आहे का, 9वीला मी महाराष्ट्र हायस्कूल सांगलीला शिकायला होतो, तिथं माझे गणिताचे शिक्षक बुधगावचे होते, देसाई सर, म्हणून मला ते बुधगाव आठवलं. अमोलला मी विचारलं देसाई सरांचं कसं काय चाललंय, तो म्हटला व्यवस्थित आहे. म्हणजे आठवणी फार जुन्या आहेत. 9वी म्हणजे 92-93 साल, जवळपास 31 वर्षांपूर्वीच्या आठवणी. परत एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटकडे येणं गरजेचं आहे. अमोल समोर सामना करतोय. हो, यावेळेस चेंडू खेळला गेलाय डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर चेंडूच्या खाली आणि अमोल निळुगडे फ्री हिट आहे. सगळ्यांना असं वाटलं जेल टिपला म्हणजे बाद होतो की काय, परंतु ही फ्री हिट आहे. गणेश भरतदादांकडनं बक्षीस येत आहे. ललित चौधरीनं 3 विकेट कशाही घेऊ द्या, 1000 रुपयांचं बक्षीस आहे. चांगल्या प्रकारची बक्षिसं भरतदादांच्या माध्यमातून येतात. पुणे क्रिकेटसाठी भरतदादांचं योगदान, आशिषदादा मारणे आमचे असतील, भरतदादा असतील, आमचे चंद्रशेखर दादा मोरे असतील, अजयदादा दुधबाते असतील, या मंडळींनी कायम भरभरून दिलेला आहे पुणे टेनिस बॉल क्रिकेटसाठी. आज भरतदादांनी पैशांचा पाऊस पाडलाय सगळ्यांवरती. गती परिवर्तन केला. चेंडू परत एकदा नो बॉल. सुधीर साबळे वारंवार नो बॉलला सामोरा जातोय. दादा गायकवाड लक्ष बारीक आहे, नक्ष त्या ठिकाणी चाणाक्ष आहे, हाल त्या ठिकाणी मोठी नजर सगळी त्या ठिकाणी नक्कीच खेळपट्टीवरते. आयुष्यामध्ये मी तुम्हाला बरेचसे 3-4 खेळाडू सुधीर जवळ आलेत, सुधीरला काहीतरी ते समजून सांगतील आणि त्यानंतर सुधीर परत सुरू त्या ठिकाणी आपल्या गुरुजी मार्कवरती जायला सुरुवात करेल, कारण आत्तापर्यंत 2 नो बॉल त्याने या ठिकाणी टाकलेले आहेत. श्रीतेज 11 पिंपरी चिंचवड आणि त्यांच्या विरुद्ध मात्र भारती 11 कोल्हापूर हा संघ मैदानावरती आहे, जो बॉस यांच्या मालकीचा आणि बुवा पवार यांच्या आमंत्रणाखातर या मैदानावरती आलेला आहे. हा बुवा पवारांनाच विश्वनाथ पवार म्हणतात. विश्वनाथ पवार साहेबांच्या मालकी. हा चेंडू परत एकदा नक्कीच पायावरती आदळला. पुढचा चेंडू. धावपळ पळापळ मोठी सुरू आहे. सलमान सर चेंडूच्या मागे गेलेत. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय लेग बाईच्या रूपातनं ज्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावांनी विकास सर धावफलक आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही नामांकित संघ आहेत. नॉकआउट अशा प्रकारची स्पर्धेचा त्या ठिकाणी
फॉर्मॅट आहे, इथं जिंकावंच लागेल. पराभूत झाल्यानंतर तुम्हाला मैदानावर थांबता येईल पण खेळता येणार नाही. तुम्हाला मॅच दिवसभर पाहता येतील पण एकदा पराभूत झाल्यानंतर परत मॅच खेळायची संधी नाही. सकाळी तर आमच्या पिंटू भाऊन त्यांनी आणि आयोजकांनी कडक नियम आणला, सांगेल मी या चेंडू नंतर. परत एकदा चेंडू बॅटची एज घेतोय, जातोय शॉर्ट थर्ड मॅनला. अनुराग मोहिते चेंडूच्या मागे गेला, चेंडू त्यानं हातामध्ये घेतला आणि तोपर्यंत केवळ एक धाव इथे मिळेल. संदीपला परतावं लागेल आपल्या बॅटिंग क्रीजमध्ये. सकाळी आपण पाहिलं रहीम 11 संघाची आणि अजून एका टीमची मॅच होती, परंतु रहीम 11 संघाचे बरेचसे खेळाडू अनुपस्थित राहिले. कमिटीनं लगेच निर्णय घेतला, जे खेळाडू अनुपस्थित राहिले त्यांनी इतर टीममध्ये येता कामा नये. आणि त्याबरोबर 5 धावांची पेनल्टी सुद्धा आहे. गायत्री 11 बरोबर त्यांचा सामना होता आणि त्यावेळेस रहीम 11चे अनेक खेळाडू अनुपस्थित राहिले, परंतु हे बिबीवाडीचं शिस्त लावणारं क्रिकेट आहे. एका धावेन धावफलक पुढे जाईल. 25 धावा, षटक संपलंय. 25 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन केलं गेलं देवांश ट्रॉफीचं. 21,000 रुपये सुरुवातीला बक्षीस पुकारलं गेलं, परंतु त्यानंतर मात्र सकाळी पहिला चेंडू पडून 5-10 मिनिटं झाले असतील आणि आयोजक मंडळाने कळवलं की सर आता 21 नाही, आता पहिलं बक्षीस 25, दुसरं 11 नाही तर आता दुसरं बक्षीस 15,000 असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि इथे धावा सुद्धा 25च झालेल्या आहेत. पावसाळी क्रिकेट आहे. मगाशी बरोबर वेळेला पाऊस आला. विजय मला वाटतं काहीतरी नुसती तो बॅट द्यायला गेलेला नाही, काहीतरी निरोप तो घेऊन गेला असेल, कारण कालचा खेळ कोल्हापूरकर विसरलेले नाहीत. कारण काल अतिशय छोट्या मार्जिननं त्यांना आईश्री चषकाचा निरोप घ्यावा लागला, परंतु आज ती चूक परत करायची नाही, कारण तोच चुका करतो त्याला आयुष्यामध्ये जास्त किंमत नसते. एक चूक केली, 2 चूक केली, त्यामध्ये बदल झाला पाहिजे. विजय पावले तेवढा हुशार खेळाडू आहे. मांगले या 32 शिराळा तालुक्यातल्या सांगली जिल्ह्यातला तो खेळाडू आहे आणि ज्यानं आपलं नाव त्या ठिकाणी 7 समुद्रापार तो घेऊन गेलेला आहे. गोलंदाज पाहूया कोण येतोय. गोलंदाजाचं नाव कृपया कळवा. सुधीर, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा फक्त. ललित, हा बरोबर. मला वाटतं भरतदादांकडनं बक्षीस झालंय. कशाही विकेट जर घेतल्या 3 विकेट ललितनं तर त्याला 500 रुपयांचं बक्षीस भरतदादा टिंगरे, 1000 रुपयांचं बक्षीस माफ करा भरतदादांच्या माध्यमातून आहे. हा चेंडू ऑफ कटर टाकलाय. ललित मुसळे वेगळे, ते खेळचे. आता ह्या ललितचं आडनाव आपण विचारायचा प्रयत्न करू. ललित चौधरी, हा हे ललित चौधरी आहेत. ललित मुसळे सर त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची अकॅडमी सध्या काम चालवतात. पुढचा चेंडू परत पिळून टाकण्याचा प्रयत्न होता. एसट्यांच्या मागे बरीचशी पळापळ सुरू आहे. पाहूया, अजूनही पंचांनी इशारा केला नाही. वाईड +1 अशा 2 धावा येतील. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. विकास सर कळवत आहेत 27 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या राऊंड मधला 5वा सामना आहे. एकूण 12 संघांना. खरं तर आपण 8च संघ घेणार होतो, परंतु अख्ख्या महाराष्ट्राने विनंती केली पिंटू भवानी आयोजक कंपनीला, आम्हालाही खेळायचंय, बिबवाडीच्या मैदानावर खेळायचंय. तुम्ही जर एंट्री फी 0 ठेवली तर मग आम्हालाही बक्षीस नाही दिलं तरी चालेल, पण आम्हाला खेळू द्या. त्यामुळे नक्कीच आपण 12 संघ आपण सर्वांच्या इच्छेखातर घेतले आणि 13वा सामना जो आहे तो 40+ आहे. 12 वरती थांबलेला नाहीये, म्हणजे 12 आणि 2 14 संघ झाले. संदीप माकवाना बॅकफुटला गेला, चेंडू ऑन साइडला पूल केलाय आणि तिथे आपण पाहतोय झेल सटकलाय, चेंडू जातोय सीमापार चौकार. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. डीडी स्पोर्ट्स मैदानावरती 15-16 टीम खेळतात, त्यातल्या फक्त निवडक 2च टीमांना त्या ठिकाणी संधी दिली गेली एकत्र होऊन कसं तरी खेळा. 10 टीम बाहेरच्या घेतल्या गेल्या आणि 50 त्या ठिकाणी संघांनी समावेश त्या ठिकाणी फोन केले होते आम्हाला खेळू द्या. 50 मधनं फक्त 10 संघ घ्यावे लागले. हरकत नाही, भविष्य काळामध्ये मोठी स्पर्धा परत होण्याची चिन्ह आहेत. पुढचा चेंडू यावेळेस संदीप माकवाना लांबनच घेतला बॅटवरती आणि फेकून दिला सरळ डीप मिडविकेटच्या डोक्यावरून. षटकार की चौकार? षटकार दादा प्लीज. 6 धावा. आता मैदानावर काय काय ठिकाणं असे आहेत तिकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये समजत नाही 4-6 आहे की कॅच आहे. आपण कृपया इशारा करण्याचा प्रयत्न करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेला, चेंडू ऑफ कटर सुंदर आला, चांगल्या टप्प्यावरती. दादा बाकीच्या वेळी तसे इशारे चांगले करतो, आज विसरले काय कळेना.
डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये, पाहूया बऱ्याच वेळानंतर. आज फक्त दिवसात एक चेंडू खेळायला भेटलाय, नंतर पंचगिरीच आहे, परंतु तेही काम तो सुरेख करतोय. कौतुक आहे. हा चेंडू मात्र एका धावेनं बॅटची एज बहुतेक चेंडू घेऊन गेला असेल, कुठल्या प्रकारचा इशारा पंचांकडनं आला नाही. एका धावेनं धावफलक पुढे जातोय. 38 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे आज विकास सर अजूनही किंवा विनोद आजही पहिला सामना जर सोडला तर 50 आणि 55च्या रेंजमध्ये सामने घुटमळत आहेत. कारण पहिली मॅच 106 धावांची जर सोडली, तिकडे मात्र धमाकेदार बॅटिंग मंगेश पायगुडे 11ने केली, परंतु त्यानंतर मात्र पुढच्या मॅच 54, 53, 55 या धावफलकावरती अडकतात. त्या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आणि माझा अंदाज जर चुकीचा नसेल तर सगळ्यात ओ हो मोठी चूक इथे. दोन त्या ठिकाणी बॅकअप होईपर्यंत मला वाटतं शिरू तिकडे आला होता आणि इथे संदीप जरी बाद झाला असला तरी 3 धावा मिळतील. संदीपला रनआउटच्या रूपानं तंबूच्या अस्त्राला यावं लागतंय. मी काल धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. सकाळी आल्यानंतर अजून एक गंमत झाली. सकाळी ज्यावेळेस मी मैदानावरती आलो, 40+ आज एक प्रेक्षणीय सामना आहे. विजेत्या संघासाठी 1.25 फूट उंचीची ट्रॉफी होती, परंतु जसं मैदानावरती आल्यानंतर थोडीशी वातावरण निर्मिती झाली, ती 1.25 फुटाची ट्रॉफी 2.25 फुटाची झाली. अर्ध्या तासामध्ये 1 फूट वाढला ट्रॉफीच्या उंचीमध्ये. म्हणजे ही डीडी स्पोर्टच्या आयोजनाचं वैशिष्ट्य आहे. जो प्रेक्षणीय सामना होणार आहे, भव्य दिव्य ट्रॉफी त्या सामन्यासाठी सुद्धा असणार आहे. पुण्यातले नामांकित 40+ दिग्गज खेळाडू बरोबर 4 वाजता या मैदानावरती दाखल होतील आणि आपल्याला 40+ प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नाव कृपया फक्त आमच्यापर्यंत कळवा. अंतिम षटक या ठिकाणी सुरू होते पहिल्या इनिंगचं. शिरू नाव फक्त आमच्यापर्यंत कळवा गोलंदाज. सौरभ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. श्रीतेज संघ फुल पॅक सेट करून आज मैदानावरती उतरलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन माटुंगे, बस नाम ही काफी आहे. नितीन माटुंगे ISP ला तुम्ही नितीनला पाहिला असेल, नामांकित खेळाडू कोल्हापूर त्या ठिकाणी जिल्ह्याचा. फार त्या ठिकाणी नावं घेण्यासारखे आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास जर काढला, कुस्ती क्षेत्रासाठी इतर स्पोर्ट्ससाठी कोल्हापूर जिल्हा नेहमीच त्या ठिकाणी अग्रमानांकित आहे. बॅकफुटला गेला नितीन माटुंगे, खडे खडे ढूंढते रह जाओगे, षटकार. रंकाळ्यातनं चेंडू घेऊ नये, एवढा लांब मारला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, खनखनी षटकार. पुढचा चेंडू खोलो टप्प्यात चांगलं कमबॅक आहे. कमबॅक जबरदस्त, वा, याला म्हणायची बॉलिंग. पहिला षटकार मारला, हरकत नाही. पहिल्या चेंडूवर तू शेर, दुसऱ्या चेंडूवर मी 1.25 शेर. हीच गंमत. हाच खेळ पाहायला डीडी स्पोर्टच्या मैदानावरती खेळाडू येतात. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष, प्रत्येक चेंडूवर थरार नाट्य. कौतुक आहे गोलंदाज सौरभचं, कमबॅक सुंदर केलाय. चांगला चेंडू, वा, 2 चेंडूवरती पूर्णपणे सौरभनं. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट टाकला, सौरभला क्षणात चूक लक्षात आली. हा खेळाडूची ज्या प्रकारची स्टाईल आहे ना, याला वेगळं काहीतरी टाकावं लागेल. पुढचे 2 चेंडू कचकचित यॉर्कर आले आणि त्या 2 यॉर्करवर पूर्णपणे नितीनला रोखून ठेवलंय. पिचच्या बाहेरही चेंडू मारू दिला नाही. पाहूया चौथ्या चेंडूवरती नितीन काय स्ट्रॅटेजी घेऊन येतोय, काय प्लॅनिंग असेल सौरभ समोर. सौरभनं कमबॅक झोकात केलाय. परत एकदा चेंडू खोदून काढलाय, पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. टाकीवर खेळलेला खणखणी षटकार. पण धावफलक पुढे जातोय विकास दादा. धावफलक त्रेपन्न धावा.
अर्धशतक पूर्ण होत आहे भारतीय 11 कोल्हापूर संघाचं. नितीन माटुंगे 4 चेंडूमध्ये 2-2 खेळाडू दोघांच्या बाजूला आलेत. 5वा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नितीन स्वतःवरती नाराज आहे, पायावरती हात मारलाय आणि नाराजी व्यक्त केली. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, आयुष्यामध्ये नेहमी स्वतःवरती नाराज व्हायला शिका जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर. पण होतं काय, माणूस कधीच स्वतःवरती नाराज होत नाही, तो आयुष्यात नेहमी दुसऱ्यावरती नाराज असतो. आयुष्यात जो जो स्वतःवरती नाराज होईल तोच पुढे जाणार आहे. शेवटचा चेंडू, अंतिम षटक. परत एकदा चांगला चेंडू. 6 पैकी 4 चेंडूवरती सौरभचं वर्चस्व होतं आणि आपण पाहतोय इथे फलंदाज बाद असेल का. पंचांचं बोट आकाशाकडे, 1 धाव इकडे मिळेल. दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झाला. धाव फलकावर धावा आहेत त्या 54 धावा. परत 30 गडबड 54-55ची. आज नक्की झाले काय विकास दादा? 54-55 मध्ये सामने अडकत आहेत. श्रीतेज 11 55 धावा करणार का हे ऐकण्यासाठी परत एक सुमधुर गोड आवाज तुमच्या कानावरती पडेल. तुमच्या ऐकणाऱ्या मनांचं कल्याण करून जाईल. कल्याणचे मनीष पाटील सर मायक्रोफोनवरती येतील. चेक. चला, शेवटच्या सामन्याचा टॉस देखील आपण उरकणार आहोत. धन्यवाद दीपक मंडले सर. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय आणि पुणे म्हटलं तर दीपक मंडले सर मैदानापासून लांब राहणार नाही. मग समालोचक असू द्या किंवा ते यूट्यूब ब्रॉडकास्टिंग. आणि क्रिकेट, काल क्रिकेट खेळता खेळता राहिले, कारण 2 बॅटर्स जे असे पुण्यातले पाठवले ते 40+ जे का आउट होणार नव्हते, अविनाश आणि कृष्णा. त्याचमुळे दीपक मंडले यांना फलंदाजी करण्याचा योग काय आला नाही. पण मला असं वाटतं आज तो योग येईल का दीपक सर? आज 40+ क्रिकेट आज तो योग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर टॉस आपण करणार आहोत आजच्या वेळापत्रकाला. शेवटचा सामना ती पण माहिती घेऊया. 40+चा क्रॉस करायचा का? पण आता शेवटचा सामना 6वा. पिंटू दादा त्याची माहिती द्या प्लीज. वेळापत्रकातला शेवटचा सामना जो आहे आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सर्व कॅप्टन्स मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी करतोय. ही देवांश ट्रॉफी कुठला संघ आपल्या नावावर करेल त्याची आता नक्कीच चर्चा होऊ लागलेली आहे. प्रवासाच्या मध्यावर आपण पोहोचलेलो. चला, आजच्या वेळापत्रकात शेवटचा सामना आहे प्रशांत दादा गायकवाड खडकी वर्सेस DP11 पनवेल. दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. प्रशांत दादा गायकवाड खडकी ज्यांची काल आपण स्पर्धा पाहिली आईश्री चषक, त्याचे मुख्य आयोजक प्रशांत दादा गायकवाड 11 खडकी वर्सेस पनवेल. चला, पनवेल आणि खडकी दोन्ही कॅप्टन्सनी लगेच टॉससाठी यायचं आहे, एकही क्षण न वाया घालवता. जशी चर्चा दीपक सरांनी केली की 55-56 पर्यंतच पहिल्या डावातला धावफलक कुठेतरी घुटमळतोय. पण पाहूया या ठिकाणी आता तो धावांचा पाठलाग केला जाईल का. नितीन माटुंगे जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. त्यानंतर मकवाना जे होते त्यांनी तर प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम केलं. त्यांचं ॲनालिसिस देखील आपण पाहूया. संदीपने एकंदरीत 25 धावांचं योगदान दिलं. नितीन यांची छोटी पण उपयुक्त खेळी, ज्या खेळीमध्ये 2 षटकार त्यांनी सजवले आणि 13 धावांचं योगदान त्यांनी दिलं. तर एकंदरीत चांगला धावफलक भारतीय 11 कोल्हापूर या संघाचा पाहायला मिळतोय. 55 धावा जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीतेज 11 चरोली या संघाकडून कोण येते ते पाहूया. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. येस, आमचे कॅप्टन आले आहेत प्रशांत गायकवाड खडकी जे कॅप्टन या ठिकाणी तयारीत आहेत. तर मी विनंती करतोय पनवेल टीम कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या, कारण या ठिकाणी पेनल्टी हा शब्द आम्हाला उच्चारायचाच नाही आहे. आम्हाला पेनल्टी नकोच. तुम्हाला हवी आहे तर मग तसंच कळवा, कारण या ठिकाणी जर तुम्ही वेळेत आला नाहीत तर मग आयोजक स्ट्रिक्ट आहेत. या अगोदरच ती पेनल्टी लावली गेलेली आहे, त्याचमुळे यानंतर ती पेनल्टी लावली जाऊ नये त्याच आशेवर आम्ही आहोत. चला, पनवेल टीम कॅप्टन, चला आपण टॉस करूया. प्रशांत दादा गायकवाड खडकी वर्सेस पनवेल 4 षटकार सामना असेल. आपण टॉस उलकवणार आहोत. पिंटू दादा, चला मॅच ऑन करा. सन्माननीय जयेशदादा सोनकांबळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होतोय. सन्माननीय जयेशदादा सोनकांबळे यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. सर्व नियम पिंटू दादा समजावून सांगतायत दोन्ही कॅप्टन्सला. प्रशांत दादा गायकवाड खडकी वर्सेस पनवेल असा हा सामना आपण आजच्या वेळापत्रकातला पहिल्या फेरीतला शेवटचा पाहतोय. मयूर कारंडे अर्धशतक नावावर केलेलं आहे. आजच्या वेळापत्रकातलं पहिलं अर्धशतक मयूरच्या नावावर जाते. आज किती अर्धशतक पाहायला मिळतील. नाणेफेक पनवेलने जिंकली आणि नाणेफेक जिंकून त्यांचा निर्णय ते घरी फोन करून सांगतील.
चला मॅच ऑन करूया. पाठलाग करायचा आहे एकूण 55 धावांचा आणि 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रोहित आणि अनुराग स्ट्रायकर एंडला आपण अनुराग नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि रोहित स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवर विजय पावले यांना आपण पाहणार आहोत. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल याबद्दल कुठलीच शंका नाही आहे. विजय पावले रफ्तार, पण त्या रफ्तारला गिरफ्तार केलंय फलंदाजाने. ऑन साइडला स्लॉग हिट करताना विजय पावले यांचं स्वागत केलंय. पण नक्की निर्णय काय येतोय पाहूया. निर्णय काय येतोय ते पाहूया आपण. फटका तर खूप सुंदर सजवला होता, त्यात कुठलंच दुमत नाहीये. पण या मैदानावर काही डी झोन्स आहेत आणि त्याचमुळे ती चर्चा आता 2 पंच मैदानाच्या आतमध्ये करतायत की एकंदरीत या धावा किती आहेत. आपण पाहतोय देवांश ट्रॉफी 2024. आमच्या समालोचन कक्षामध्ये बंटी दादा सुद्धा उपस्थित आहेत. उत्कृष्ट क्रिकेट प्रेमी, क्रिकेट स्पर्धा आयोजक म्हणून त्यांची ख्याती आहे. नोंद करणार आहोत आणि अशा पद्धतीने इतका सुंदर फटका सजवून थोडे नाराज असतील रोहित, कारण त्या ठिकाणी डी झोन आहे आणि त्याची शहानिशा पिंटू दादाने केली आणि त्यामुळेच लगेचच त्यांच्या वतीने निर्णय आलेला आहे. प्रेक्षक या ठिकाणी वाट पाहतायत, पण अजूनही एकही ऑडियन्स कॅचची नोंद झाली आहे का? एकही ऑडियन्स कॅचची नोंद झाली नाही. प्रेक्षकांना पुन्हा एकदा माहिती देतोय, खेळाडू सोडून जो प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर जाणाऱ्या षटकाराला टिपेल 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बघा 200 रुपयाचं कॅश प्राईज. एकदा घ्या, दोनदा घ्या, तीनदा घ्या, 10दा घ्या, जितक्या वेळ तुम्ही ऑडियन्स कॅश घ्याल 200 रुपयाचं कॅश प्राईज आयोजकांच्या वतीनं आहे. आणि अजूनपर्यंत एकाही प्रेक्षकाला ते जिंकता आलं नाही आहे, पैसेवाले सर्व प्रेक्षक. तर मॅच ऑन होतोय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळाले रोहितला. विजय पावले रबर क्रिकेटमध्ये थोडासा वेगळा अटायर त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या धावण्याचा वेग थोडासा कमी जाणवतोय, खांद्याचा जोर ते काढतायत आणि ते अनुरूप आहे. जेव्हा आपण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेटचा खेळ खेळतो तेव्हा आपल्या बॉडी लँग्वेजचा देखील व्यवस्थित वापर करणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वाईप केला बॉल, क्षेत्ररक्षक मिड विकेटला झेल टिपलाय, पॅरलल स्ट्रोक, नाराज आहे फलंदाज रोहित. बॅक टू पॅव्हिलियन. कुंजीर यांचं आगमन या ठिकाणी झालं, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. चला आपण इम्पॅक्ट चेक करतोय. अक्षय निर्मल यांचा तो कॉल आहे. आपण इम्पॅक्ट चेक करतो. ओव्हर द बेस्ट. अक्षय निर्मल सरांचा तो कॉल आहे. यस एक्झॅक्टली. इम्पॅक्ट आपण चेक करतोय. इम्पॅक्ट ओव्हर द बेस्ट ऑर डाऊन द बेस्ट. स्लॉग हिटचा प्रयत्न झाला तर त्या ठिकाणी मागे कोणी जाऊ नका प्लीज, मागे कोणी जाऊ नका. एक्स्ट्रा मेंबरने पुढे या प्लीज. चला आईश्री प्रतिष्ठान वर्सेस पनवेल, म्हणजे पनवेलचं नाव देखील मला कळवायचं प्लीज. या पुढचा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना डीपी 11 पनवेल आणि डीपी 11 पनवेल. आपला निर्णय कळवा प्लीज. नाणेफेक त्यांनी जिंकलेली आहे डीपी 11 पनवेल. तर आपला निर्णय कळवा. डीपी 11 पनवेल खेळणार आहे आयश्री 11 खडकी या संघासोबत. क्लोज आहे त्याच में. लेट्स वेट फॉर अंपायर सिग्नल. ज्याचं काम त्यानेच करावं या धर्तीचा मी आहे, म्हणून मी स्क्रीनवर कधीच पाहत नाही. त्यांचं काम ते करतायत. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल, जो येईल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. येस, आपण पाहतोय देवांश ट्रॉफी 2024 ही स्पर्धा. सन्माननीय बुवा पवार आणि सन्माननीय बंटी तिकोणे यांच्या वतीनं मुख्य आयोजन सांभाळलं गेलेलं आहे. डीडी स्पोर्ट्सची पूर्ण मित्रमंडळी आपण या स्पर्धेत मैदानात पाहिलेली. त्याला फलंदाज आउट आहे, विकेट डाऊन.
चला फलंदाजाला बाहेर यावं लागेल कारण इम्पॅक्ट लो द वेस्ट होता, थोडेसे वाकले होते हा स्ट्रोक घेताना, स्लॉग हिट करण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि तेच लक्षात घेतलं दीपक मंडले सरांनी आणि पिंटू दादांनी. पिंटू दादा स्वतः आले मुख्य आयोजक या भूमिकेमध्ये, त्यांनी नेहमीच एक चांगलं काम केलेलं आहे. खूप चांगली माहिती या ठिकाणी दीपक मंडले सरांनी दिली की कित्येक क्रिकेटपटू जुने जाणते अजयदादा दुधबाते असतील, तसेच भरतदादा टिंगरे असतील, कैलास भाऊ लांडगे असतील, आशिषदादा मारणे असतील, या सर्वांनी अक्षय निर्मल सर यानंतर जर कुठला असा क्लोज कॉल असेल, समजा क्लोज कॉल असेल, तुम्ही स्वतः या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही घ्या कोणाच्या सांगण्यानुसार. हां, तुम्हाला जर वाटतं तर तुम्ही डायरेक्ट रिव्ह्यू घेऊ शकता, आयोजकाच्या वतीने तरी सूचना आम्ही देत आहोत आणि तेवढा वेळ घेऊ नका, लगेच तुम्ही ते डिसिजन कॅरी करू शकता. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत क्षितेज 11 चरोळी या संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर येत आहेत. खेड कोकणचे सन्माननीय विकासदादा जाधव यांचं आगमन सुद्धा या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. विकासदादा आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम विकासदादा. खेड कोकणातून थेट या स्पर्धेनिमित्त ते आलेले आहेत. बंटीदादा यांच्या प्रेमाखातीर ते या स्पर्धेत उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर पहिला फलंदाज बाद झालेला आहे, ज्यांच्याकडे चांगल्या फटक्यांची निवड होती, तंत्रशुद्ध फटक्यांची निवड होती, रोहित हे बाद झाले आणि त्याचमुळे आता थोडंसं दडपण वाढलेलं आहे क्षितेज 11 चरोळी या संघावर. पण अनुराग जे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यांच्याकडे संधी अजूनही आली नाही आहे, पण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत शेरू लोहार. म्हणजे एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे क्षितेज चरोळीकडे आणि म्हणतात की तुमचं प्रस्थ टिकवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये अस्वस्थ राहून चालणार नाही. पहिला विकेट जरी डाऊन झालाय तर ती अस्वस्थता बाजूला सारून आता तो खेळ प्रस्थ टिकवण्याचा खेळावा लागेल क्षितेज 11 चरोळी या संघाला. आणि शेरू नावाप्रमाणेच शेरदिल खेळ त्याचा आपण नेहमीच पाहिलेला आहे. समोर आहे विजय पावले. फुलटॉस बॉल, वाकले झुकले आणि त्यानंतर बॉलला उडवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. पहिल्या चेंडूवर आपल्या अस्तित्वाची जाणीव, षटकार. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. त्यांचं आयश्री 11 या संघाला करायची फलंदाजी. यानंतर शेरूने आल्याच आपल्या अस्तित्वाची जाणीव दिली आणि फुल टॉस बॉल होता, जास्त मेहनत घेण्याची गरज नव्हती. फुल टॉस पुन्हा एकदा आलाय. ऑन ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा, उंची पडेल कमी आणि मिळेल 4 धावांची हमी. बॉल सीमारेषा पार, चौकार. कारण सातत्याने यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न विजय पावले करतायत आणि फुलटॉस फलंदाजांना मिळतात आणि फुलटॉसवर फुलटोल वसुली आता सुरू करतायत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावर. विजय पावले यावेळेस बघा टप्पा खेचला, ऑफस्टमच्या बाहेरचा ऑफ कटर होता, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये पोझिशन घेतली होती, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, शेरूचा पण कनेक्शन होऊ शकलं नाहीये. खूप चांगलं परिवर्तन आता विजय पावले यांचं पाहायला मिळते. अनुभव आहे विजय यांच्याकडे आणि वेगावर स्वार होणारी गोलंदाजी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच आपण विजय पावले यांची पाहतो, पण आता थोडंसं ते व्हेरिएट करतात रबर बॉलला. धावसंख्या 11, आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत एकूण 4. पुन्हा फुलटॉस, पण आता ही संधी आहे, पण हा बॉल नो दरम्यान झेल तर त्या ठिकाणी कंप्लीट झालाय का? 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का पाहूया. तर नाही, या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. संधी चालून आली होती शेरूला बाद करण्याची, पण या ठिकाणी फुलटॉस म्हणजेच इम्पॅक्ट थोडासा वर राहिलाय आणि त्याचमुळे आता मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल का? एक्झॅक्टली मिळेल, कारण प्रत्येक नो बॉल नंतर पुढचा बॉल फ्री हिट असतो. दरम्यान एकूण या 3 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. चला मॅच ऑन करा. पंचाचा निर्णय जो काय आहे त्यांना नक्कीच ते अधिकार आहेत. ऑनफिल्ड डिसिजन आपण मान्य करणार आहोत आणि त्याचमुळे आपण लगेच सामना सुरू करण्यास हरकत नाही, कारण एकूण 12 मॅच आहेत. तर रिव्ह्यूज जर आपण घेत राहिलो तर मग 12 मॅचेस कंप्लीट होणार नाही. आणि आपण दीपक सर हा विडा उचललेला आहे, प्रतिज्ञा घेतली की आपण समालोचक या नात्याने 12 सामने आज 4 षटकांचे पूर्ण करायचेच आणि त्यानंतर बक्षीस समारंभ सुद्धा होणार आहे. तर त्याचमुळे आपण सहकार्य करा, नाहीतर आम्ही संध्याकाळच्या सत्रात तुमचे वारंवार कान टोचत राहू, घाई करा घाई करा घाई करा. तसं व्हायचं नसेल. आपण खेळा, दबाव विरहित खेळा, चांगलं खेळा,
प्रेक्षकांचं मनोरंजन करा. पुढचा बॉल असेल फ्री हिट. शेरू ऑन स्ट्राईक. पुन्हा फुल टॉस आणि पुन्हा बॉलला दिली दिशा. गोलंदाजाची बदलली दशा, पण मी ते फक्त एकच धाव. खेळ आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. चला, जास्त वेळ घेणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे, कारण ही स्पर्धा आपण व्यवस्थित पूर्ण करणार आहोत. तर नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचा आहे. क्षितेज 11 चरोळी. सन्माननीय अतुल भाऊ धोत्रे यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही DD स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. बंटीदादा तिकोणे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगून जाते की जी मेहनत या सर्व DD स्पोर्ट्सच्या मित्रमंडळींनी घेतलेली आहे. माझ्या स्वप्नांना पंख लागलेत आणि मला असं वाटतं की यानंतर ते थांबणार नाही. याच महिन्यात किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच अजून एक अनाउन्समेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मैदान मिळालं आहे आणि मैदान मिळालं तर मग काही करण्याची धमक DD स्पोर्ट्सवाले ठेवतात. आणि DD स्पोर्ट्सची आपण रीलसुद्धा पाहिली होती. प्रत्येकजण त्यासाठी पार्टिसिपेट करत होता. प्रत्येकाला तो आनंद होता की खूप वर्षानंतर आपण एक स्पर्धा भरवतोय. नवीन गोलंदाजी मार्कवत पाहायला मिळतोय. विकी पुजारी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. पहिलं षटक विजय पवले, ज्यामध्ये 5 फुल टॉस आपण पाहिले. अपेक्षा नसते जेव्हा आपण यश गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहत असतो आणि सातत्यानं जेव्हा फुल टॉस तो हाताळतो, फलंदाजाला ॲडव्हान्टेज मिळते आणि ते ॲडव्हान्टेज शेरू याने उचललं आणि धावांना गोळा करण्याचं काम ते करत राहिले. एकही मोका त्याने सोडला नाही. एकतर संधी त्यांना मिळाली. फुल टॉसवर नो जो होता, वेस्ट साईडच्या वर इम्पॅक्ट करणारा बॉल होता, त्यावर झेर जरी उडाला होता पण संधी मिळाली, नशिबाची साथ मिळाली. विकी पुजारी बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला पहिल्यांदाच या डावामध्ये अनुराग स्लॅश केलाय बॉलला. अनुरागने जास्त वेळ घेतला नाही, आपला नैसर्गिक खेळ दाखवला. बॉल डीप कव्हर सीमारेषा पार स्मॅश करताना षटकार. सेट होण्यासाठी वेळ लागत नाही, त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये तो देतोय. काय बॉडी ॲडजस्टमेंट आहे, काय प्रेस केलं त्याने बॉलला आणि काय पॅरलल स्ट्रोक त्याच्या वतीनं त्याने सजवला. आणि संघाची धावसंख्या क्षितेज 11 चरोळीची पोचते एकंदरीत 21 या आकड्यावर. विकी पुजारी अजूनही 5 संधी या षटकातल्या बाकी आहेत. कमी गती होती, बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने रोटेट झाला. व्हाईट बॉलची 1 धाव मिळाली. धावसंख्या 22. सन्माननीय संदेशजी बिरामने, मराठा क्रिकेट क्लबचे खेळाडू, ज्यांच्या वतीने दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आम्हाला पुरस्कृत झालेलं आहे, त्यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांनी काही ना काही देऊन या स्पर्धेची उंची वाढवलेली आहे. ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉडीलाईन अटॅक विकी पुजारी यांचा. डेंजर एंडला अनुराग होते. धाव घेण्याची गरज होती नव्हती हा नंतरचा प्रश्न आहे, पण एक धावेला महत्त्व द्यायला पाहिजे. फलंदाजाचं ते कर्तव्य आणि तेच कर्तव्य कदाचित अनुरागने ओळखलं आणि एक क्विक सिंगल त्यांनी कंप्लीट केली. एका धावेची वाढ झाली. धावसंख्या पोचते आता 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. विजय पवले लगेच येत आहेत. आपला संघ खेळतोय आणि संघ खेळत असताना आपल्या अनुभवाची गरज असेल तर नक्कीच तो अनुभव वितरित केला पाहिजे आणि तेच करण्यासाठी विजय पवले पोहोचत आहेत. विकी पुजारी हे सुद्धा नावाजलेले गोलंदाज आहेत आणि त्यांच्यासाठी हा एक नवा दिवस आहे आणि नवा दिवसामध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न विकी पुजारी करतायत. पण समोर आता आव्हान कोणाचं आहे तर शेरूचं, ज्यांनी या अगोदरच एक षटकार आणि एक चौकार नोंदवलेला आहे स्कोर शीटवर. विकी ऑन साइडला स्लॉग हिट. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, बट एकच धाव मिळेल. ती निराशा शेरूच्या चेहऱ्यावर लगेच पाहायला मिळाली. इतका चांगला स्लॉग हिटचा फटका सजवूनही फक्त 1 धाव मिळते. त्याचमुळे कधी कधी मैदान पाहून क्रिकेटचा खेळ खेळायचा असतो आणि तेच आता शेरू आता स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेटचा सामन्यामध्ये विजय प्रिटेंड करून चालत नाही, तर प्रत्येक सिच्युएशनला अटेंड करावं लागते. आणि या ठिकाणी शेरू डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याच्या नादात जात नाही, फक्त अटॅकिंग क्रिकेट खेळत आहेत. पुन्हा एकदा अटॅक, बॅटची आउटसाइड एज, बॉल फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न शेरूचा कॉल आहे पण नकार अनुरागचा.
बचेंगे तो और भी लढेंगे आणि त्याचमुळे घाई गडबड करण्याचा इरादा कॅप्टन अनुरागचा नाही आहे आणि त्याचमुळे पूर्ण होते एक धाव. धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. तुलनात्मक विचार केला तर मागच्या षटकापेक्षा हे षटक काही अंशी फायद्याचं राहिलेलं आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकातला. 55 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 55 पैकी आतापर्यंत 25 धावा धावफलकावर आहे. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 14 चेंडू 30 ची गरज. यावेळेस पॉवरफुल पॉवर पॅक ब्लॉकबस्टर. अनुरागची ताकद नजाकत सांगून हवा करायची नाही, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ उठवतोय अनुराग. कॅप्टन मला शेरूची साथ द्यायची आहे आणि एक संधीचा मी फायदा उचलणार आणि तो फायदा उचलतोय अनुराग. काय ब्लॉक बस्टर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अनुरागची चालू आहे. यावेळेस बघा पायात टाकलेला हा बॉल ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक होते मिड विकेटच्या सर्कलच्या आतमध्ये. बॅकअप आहे मग इथे एक धाव अनुरागला. एका धावेची नोंद होईल आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली 32. जिंकण्यासाठी 12 चेंडू 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावांची गरज. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. तुम्हाला सुद्धा थांबावं लागेल, आम्हाला सुद्धा थांबावं लागेल, कारण डेड बॉल आहे आणि त्याचमुळे आता हा षटकार विसरावा लागेल अनुरागला. काय पॉवर पॅक स्ट्रोक ते खेळत आहेत, ताकदीचा परिपक्व वापर करतायत. प्रेक्षकांना निवेदन करू इच्छितो की आपण बाउंड्री रोपच्या थोडं मागे थांबा, कृपया बाउंड्री रोपच्या मागे थांबा. मुख्य मंचा समोरून थोडे बाजूला सारखा स्टेप आउट झाले. ड्राईव्ह केलं, बॅटच्या टोला कनेक्शन. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. बॉलचा वेग इतका भन्नाट होता की बॉल काही थांबण्याचं नाव नाही घेणार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. नाहीये, दोन्ही संघांच्या पक्षात जाणारा सामना आहे. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 17ची. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षक थोडा दूर बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत एक सिंगल तर होते. पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवला जाईल, कारण जरी बॉल गॅदर होत नाही. पण आता बॉल डी जवळून जातोय. मी इथे फक्त एक सिंगल. धावसंख्या झालेला 39.
दीपक सर, आपण एक उल्लेख नंतर केला होता, नक्कीच चर्चा त्या विषयावर मी करेन की दादा शेवटचा एक बॉल बाकी, 3 बॉल झालेत, माफ करा 3 झालेत, 3 बाकी. दादा इतर वेळी इशारे करतात, आता इशारे करत नाही, आता चौकार गेला. तर धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 39, जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 16 धावांची गरज आहे. आराम केला तर स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल आणि त्याचमुळे आता ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून दिसायला हवी. ऑन साईडला लपटण्याचा प्रयत्न जरूर होता, व्यवस्थित कनेक्शन होत नाही बॅटने बॉलचं. बॉल पोहोचत स्क्वेअर लेगला, चांगलं कलेक्शन आणि आरामात चालत एक धाव पूर्ण केलेली आहे, कारण दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. त्याचवेळेस स्ट्राईकवर श्रीतेजकडून शेरू राहील तरी फायदा आहे, अनुराग राहील तरी फायदा आहे आणि त्याचमुळे आरामात एक धाव अनुरागने पळून पूर्ण करून स्ट्राईक आता शेरूला दिलेली आहे. शेरू खूप वेळापासून नॉन स्ट्रायकर एंडला त्यांच्या खेळीची वाट पाहत होते. धावसंख्या झालेली आहे श्रीतेज चरोळीची 40 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 15ची बॉल शिल्लक आहेत. 8 चेंडू 15ची गरज. अवे फ्रॉम द बॉडी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, बॉल जातो मागे. विकेट किपरच्या बॅकअप असल्यामुळे फक्त एक धाव पळून पूर्ण केलेल्या बॅटची बॉटम एज लागली होती. स्लाइस करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत शेरू, पण मात्र जास्त काही फायदा झाला नाहीये. या षटकाच्या उत्तरार्धामध्ये चांगलीच कामगिरी आशुतोषच्या वतीने पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, बॅक टू बॅक 2 सिंगल आले. शेवटचा एक बॉल बाकी, 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 चेंडूमध्ये आवश्यकता 14ची. मॅच ऑन आहे दोन्ही संघाच्या बाजूने. दोन्ही संघ आपल्या परिसराची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करत आहे. एक संघ आहे पुण्याचा, एक संघ आहे कोल्हापूरचा आणि त्याचमुळे दोन्ही संघ मात्र आपल्या प्रतिष्ठेला आपल्या खेळाच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न करतायत. 7 चेंडू 14 धावांची गरज. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांनी उंचीची घेतली दखल, व्हाईट बॉलचा आला इशारा. अजून एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळाली. असं वाटलं होतं की खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते आणि अचानकपणे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय आणि त्या प्रयत्नांमध्ये फसतोय आणि अजून एक चेंडू आता मिळतोय श्रीतेजला आणि त्यातल्या त्यात स्ट्राईकवर आहे अटॅकिंग बॅटर अनुराग, ज्यांच्यामध्ये 2 षटकार या अगोदर आपण पाहिलेले आहेत. 7 चेंडू 13 धावांची गरज. हवेत आहे बॉल, ऑपॉर्च्युनिटी बनते. स्वतः गोलंदाज बॉल खाली येतोय, आशुतोष टिपतोय झेल आणि अनुरागचा संपतोय खेळ. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूनं. 6 चेंडू 13ची गरज. आपण लगेच नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा आहे. शेरूच्या सोबतीने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. क्षितेज 11 आणि भारती 11 हे 2 संघ आता एका शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेले आहेत. प्रेक्षकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत की भारती 11 जिंकणार की क्षितेज 11 जिंकणार आणि ते तर्कवितर्क आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेले आहेत. कारण आता शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये क्षितेज 11 चरोळी या संघाला 13 धावा पूर्ण करायच्या आहेत. नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत आणि आता या शेवटच्या टप्प्यावर पाहूया बाजी नक्की मारते कोण. क्रिकेटचा सामना खेळण्याची मनोकामना पूर्ण करायची असेल तर परिस्थितीचा आमना सामना करावा लागतो आणि तोच आमना सामना आता हे दोन्ही संघातील खेळाडू करतील. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. जावेद ना, जावेद यांनी सुद्धा आयशी चषकामध्ये चांगलीच गोलंदाजी सादर केली होती. पेस आहे, कंट्रोल आहे, पण एका बाजूला सौरभ हा फ्रेश बॅटर आहे. त्याचमुळे आता सिच्युएशन दोन्ही संघांसाठी क्रिटिकल आहे. योग्य त्या वेळेवर विकेट मिळवलेली आहे गोलंदाज आशुतोषने. शेरूला अजूनही मैदानाच्या आतमध्ये टिकून खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. यावेळेस बघा बॅकफुटला गेले, पंच केलाय बॉलला, थेट उडवलं सीमारेषेच्या परत, कडक बेधडक पंच.
48 झालेली आहे. चला जास्त आर्ग्युमेंट करू नका असं नम्र निवेदन आम्ही सातत्याने करतोय. सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. नॉकआउट स्टेज आहे आणि नॉकआउट स्टेज असल्यामुळे तुम्हाला एक सामना जिंकत अंतिम लढतीमध्ये पोहोचावं लागेल. पहिल्याच बॉलवर पॉवर पॅक सिक्सर खेचून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न शेरूचा आहे. पण आता पाहूया, अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, हलकासा बॉलला टर्न मिळाला आणि त्याच टर्नचा अंदाज शेरूला होता. बॅकफुटला बॅलन्स करून त्या बॉलला पंच करताना थेट डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर धाडलं आणि या 6 धावांची नोंद स्कोर शीटवर झालेली आहे. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 धावांची. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 7 धावांची. पहिला चेंडू तर शेरूने आपल्या नावावर केलेला आहे आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल जावेद आपल्या नावावर करेल का? 5-7 ऑनसाईडला पुल केलंय पण त्या ठिकाणी तितकं एलिव्हेशन मिळत नाही. बॉल डीप मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत नाहीये आणि लगातार आता फटक्यांची आतिषबाजी. 6 नंतर 4 चौकार. गॅप शोधला. चेंडूंवर आतिषबाजी करून या सामन्याचं गणित बिघडवलेलं आहे ते म्हणजेच शेरूने. आणि श्रीतेज 11 या संघाला सुखाचा क्षण अनुभवण्याची संधी त्यांनी दिलेली आहे आणि अजूनही आता जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाही आहे कारण जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही, शेवटची डिलिव्हरी टाकली जात नाही, तोपर्यंत सामना संपत नाही. जावेद तयार. बॅकफुटला गेले, स्लाइस केले बॉलला आणि हा विजयोत्सव साजरा करणारा षटकार शेरू नावाप्रमाणे क्रिकेटचा खेळ खेळताना पाहायला मिळालाय. सामना जिंकलाय श्रीतेज.